नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण खेड या ठिकाणी असणाऱ्या यमाई देवी मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी आहे आणि ही कनेरसरची देवी यमाई देवी असे या ठिकाणी नावसुद्धा आहे. या मंदिरातील नक्की काय आख्यायिका आहे किंवा मंदिराबाबत काय इतिहास आहे याबाबतची आपण लवकरच माहिती जाणून घेणार आहोत. आत्ता आपण देवीच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि आपल्यासोबत तेथील पुजारी आहेत. पण त्या पुजाऱ्यांकडे थोडक्यात आपण या मंदिराचा इतिहास किंवा आख्यायिका नक्की काय आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. गुरुजी नमस्कार. नमस्कार. प्रथम तर आपली ओळख सांगावी. मी संजय दत्तात्रय देशमुख यमाई मातेचा गेले 20 ते 22 वर्ष पुजारी म्हणून काम. बरं, तर या ठिकाणी यमाई मातेला अनेक महाराष्ट्रातून अनेक भाविक भक्त येतात, परंतु नक्की या मंदिराची आख्यायिका काय आहे, आपण काय माहिती द्याल? या मंदिराच्या आख्यायिका म्हणजे ह्या देवीचं मूळ जे स्थान आहे हे माहूरगडची रेणुका माता म्हणून आहे. बरं, तर माहूरगडची रेणुका माता इथं कशी आली त्याची आख्यायिका अशी की जे कानोपाठक म्हणून माऊलींची ज्यांच्या हाताने माऊलींनी समाधी घेतली त्या माऊलींचे काका कानोपाठक म्हणून केंदूरगावचे होते. तर ते देवीचे निस्सिम भक्त होते आणि ते दरवर्षी पायवारी करत माहूरगडावरती जात असत. तर हा दिवसेंदिवस त्यांचं वय झाल्यानंतर त्यांना तिकडे काय जाणं शक्य झालं नाही. तरी त्यांनी एकदा प्रयत्न करून पाहिला की आपण एकदा देवीला जाऊ आणि तिथे गेल्यानंतर देवीला त्यांनी साकडं घातलं. तर तुम्हाला इथून पुढे येणं शक्य होणार नाही, आता मी एवढे वर्ष तुझ्याकडे आलो, आता तू माझ्याबरोबरचं. त्यांची भक्ती एवढी भक्तीचा एवढा भाव चांगला होता की देवी तयार झाली की मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. तर देवी अशी तयार झाल्यानंतर देवी म्हणजे मी अशी जागृत स्वरूपात तुझ्याबरोबर येऊ शकत नाही, तर मी गुप्त स्वरूपात तुझ्याबरोबर येईल. जिथं कुठं तुझ्या मनात शंका उत्पन्न होईल मी तिथंच गुप्त होऊन. पण या ठिकाणी कनेरसर या गावी आल्यानंतर तिथे कनेरीच्या मोठा झाडं होती, वृक्ष होते. हा देवीला परिसर फार आवडला आणि असं करत असताना पुढं जात असताना कानोपाठकांनी मागवळून इथे पाहिलं. त्यांना त्या देवीच्या पावलांचा वगैरे आवाज आला नाही, त्यांना एक शंका उत्पन्न झाली देवी आपल्यावर आली की नाही. इथून त्यांचं गाव जवळच असल्यामुळे केंदूर असतं त्यांचं गाव आहे 4 किलोमीटर असल्यामुळे देवीतच त्यांनी मागवळून पाहिल्यानंतर देवीतच गुप्त झाली. नंतर त्यांनी जो धावा केला यमाई म्हणून, त्यामुळे ह्या देवीला यमाई असं नाव पडलं. आणि त्या देवी ते गुप्त झाल्यानंतर त्यांनी पुन्हा धावा केला यमाई म्हणून. देवी जागृत झाली आणि देवीने सांगितलं की आता मी तुझ्यावर इथून पुढे येऊ शकत नाही, आता मला हा परिसर फार आवडलेला आहे, त्यामुळे मी आता माझं वास्तव यापुढे इथेच राहील. बरं, आणि समजा आता हा जो मंदिर आहे साधारण किती वर्षापूर्वी? 700 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. तळेगाव टाइम्स न्यूजमार्फत मी असं सर्व भाविकांना आवाहन करतो की जवळपास 700 वर्षापूर्वीचं या ठिकाणी यमाई देवीची मूर्ती आहे. आपण नक्कीच आपल्या कुटुंबियांना आपल्या परिवाराला या ठिकाणी घेऊन ती मूर्तीचं जे काही चमत्कारिक रूप आहे किंवा नक्की आपल्याला गेल्यानंतर जी काय मानसिक शांतता मिळते त्याचं एक अनुभव घेण्यासाठी नक्की आपण या ठिकाणी येऊ शकता. या ठिकाणी चाकणमार्गे जरी आलं आपण तर खेड राजगुरुनगर आहे, तिथनं पुढे कन्नडचं साधारण एक 15 किलोमीटर आहे आणि त्या ठिकाणी यमाई मंदिराचं छानसं मंदिर देखील आहे. आपण कुटुंबासोबत या ठिकाणी नक्की एकदा भेट द्यावी. या ठिकाणी मला एक विहीर दिसते, नक्की या विहिरीचा काय इतिहास आहे नक्की काय सांगायला? विहिरीचा इतिहास असं आहे ह्या विहिरीचा जो पाय आहे तेवढीच या मंदिराचा पण पाय आहे. बघा विहिरीची जी फुलं आहे तेवढंच या मंदिराचं पायाचं काम करतं. पूर्वी उतरायला असं तिकडनं एक जागा होती, त्यानं बंद केलेली आहे, तेच पाणी आपण टाकीला दिलेलं आहे. बरं, ते म्हणजे काही म्हणजे असं लोकांना वाटायचं की यांनी काही त्वचा रोग वगैरे काहीतरी असं बरोबर. पूर्वीच्या काळी कसं असायचं डॉक्टर वगैरे नसायचे त्यावेळेस लोक इथे येऊन देवीची आंघोळ करून देवीला 5 फेऱ्या घातल्यानंतर ते आपल्या अंगरोग वगैरे आहे ते नष्ट होतात अशी लोकांची श्रद्धा आहे आणि अजूनही त्यासाठी भरपूर लोक येतात आंघोळचे.
काय येतो का इकडे बघा रे. भरपूर गर्दी आहे तशी ना.